ज्या माणसानं तुझी दिवस रात्र भक्ती केली त्याचा विश्वास खोटा केलास तू. एका लेकराची आईची माया बापाची छाया हिरावून घेतलीस आणि आज तर खूप मोठा डाव टाकलास रे तू. आम्ही म्हणतो पापाची शिक्षा मिळते, पण मला सांग त्या लहान लेकराने असं कोणतं पाप केलं होतं, कुणाचं वाईट केलं होतं? जर तुझ्या न्याय व्यवस्थेत न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा लहान मुलाला मिळत असेल तर मग तुझ्या न्याय आणि दयेच्या कथा फक्त ढोंग आहेत का? अरे आम्हाला माणसांच्या मुलाच्या पायाला काटा टोचला तर त्याच्या बापाच्या काळजाला भोकं पडतात, त्याची आई त्याला छातीशी लावते. तू तर या जगाचा मायबाप आहेस, मग तुझं काळीच कसं विरघळलं नाही? अरे या लेकराच्या आई बापानं स्वतः उपाशी राहून गावाच्या तुझ्या यात्रेसाठी पायपीट केली, तुझ्या पायावर श्रद्धेने डोकं ठेवलं. त्या श्रद्धेची किंमत तू या निष्पाप पोराचे हाल करून चुकवलीस का? हेच का तुझ्या दरबाराचे न्याय? हे सांग मला. तो पोरगा एवढ्या संकटाही शाळेत जातोय कारण त्याला शिकायचंय, मोठं व्हायचंय, आणि तू काय केलंस? त्याच्यावर ते पाण्याचा पूर उभा केलास. नेमकी तुझी इच्छा तरी काय हाय रे देवा? अरे आठवतो का तो देव माणूस ज्याने स्वतः डोक्यावर टोपी घालायला सुरुवात केली? तो कैलास दादा आणि वहिनी हस्त खेळत घर होतं त्यांचं. आता पारंपरिक शेती नको म्हणतायत गावातली पुढारी. बैल नको, ट्रॅक्टर हवाय. आता तुम्ही सांगा, दुसऱ्यासारखं नाचून प्रत्येकाला जमल का? या माणसाला स्वतःचा संसार सोडला तर अख्ख्या गावाची काळजी. जणू काय गाव याचं ऐकतंय सगळं. काय म्हणली का मला तू? मी आणि तुम्हाला नाही बा. अहो आता कमी मारा हात, आवरा. गणोबा येईल घरी. आता चला पटपट करा तेवढा सारा पूर्ण. होय झालं माझं, होतं आलाय सारा. झालं का नाही तुमचं सारं लावून? झालं, गणोबा घरीच येतोय. चला चला घरी जाऊन बाता मारत बसा. आता लगबगीनी भाकरी भाजून देते, मग जेवायला बसा दोघ पण. अगं मला गावात जावं लागेल, ते डोंगराच्या वादापायी बोलावलंय सरपंचानी. हे बघ अण्णा, तुझा डोंगर पलीकडे, आमच्या हिशात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही डोंगर फोडू नाही तर तोडू. तुझ्या पाय गावाला धोक्यात घालतो का? मुडत द्या, आधी बाहेर व्हायचं इथनं.